जिथं पिकतं तिथं विकत नाही असे आपण नेहमी ऐकतो म्हणतो. वारकरी संप्रदायही त्याला अपवाद नाही. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी गावाने मात्र जिथं पिकतं तिथं विकत नाही ही म्हण सपशेल खोटी ठरवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील सौभाग्यवती कमल व श्रीमान उद्धव तुकाराम कारखेले या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुदर्शन यांनी अध्यात्माचे शिक्षण घेत शास्त्री पदवी मिळवल्याने हरिभक्त परायण सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री या नावाने आता त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती झाली आहे. मात्र या संपूर्ण जडणघडणीत त्यांचे मूळ गाव असलेल्या त्रिभुवनवाडी गावात त्यांचा असा काही मान सन्मान केला जात आहे की तो पाहून भले भले थक्क होत आहेत. आमच्या गावचे भूषण, आमच्या सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आणि ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात प्रतिनामदेव शास्त्री म्हणून ओळख आहे असे आमच्या गावचे सुपुत्र हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज शास्त्री यांचा आम्हा सर्व त्रिभुवनवाडी ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. आम्ही प्रत्येक कार्यक्रमात त्यांना आदराने बोलावतो, त्यांचा सन्मान करतो, कोणतेही काम करताना त्यांचे मार्गदर्शन घेतो. अशा या महान व्यक्तिमत्वाचा आम्हा सर्व ग्रामस्थांना खूप अभिमान वाटतो. हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज शास्त्री यांना बालपणापासूनच अध्यात्माची आवड असल्याने वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी परभणी जिल्ह्यातील उंबरीमाळ येथील ज्ञानेश अध्यात्म गुरुकुलात प्रवेश घेतला. या गुरुकुलात तब्बल 7 वर्ष त्यांनी 6 आस्तिक, 6 नास्तिक, 12 दर्शनशास्त्र, 10 उपनिषदे, शंकराचार्यांची 10 भाष्य, आनंदगिरी संन्यासी 10 टीका, गीतेवरचे भाष्य, ब्रह्मसूत्र, शंकर भाष्य, भामती इतर सर्व आध्यात्मिक ग्रंथासह संस्कृतचा सखोल अभ्यास करत शास्त्री ही पदवी मिळवल्याने हरिभक्त परायण सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री या नावाने त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मान सन्मान सुरू असून सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात हरिभक्त परायण सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री या नावाने त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कीर्तन आणि प्रवचन सेवा पार पडत आहेत. जिथं पिकतं तिथं विकत नाही असं आपण नेहमी ऐकतो, असं आपण नेहमी बोलतो. पण त्रिभुवनवाडी गावाने मात्र मला असं वाटतं की ही म्हण पूर्णपणे खोटी ठरवली आहे. ज्या पद्धतीनं या गावचे भूषण, या गावचे सुपुत्र हरिभक्त परायण सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतो, ज्या पद्धतीनं गावामध्ये त्यांना आदरातिथ्य मिळतं, ज्या पद्धतीनं गाव त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतं किंवा कार्यामध्ये त्यांना बोलवतं, त्यावरून गावाच्या प्रती
किंवा गावातील लोकांना त्यांचा किती अभिमान वाटतो हे त्यातून अधोरेखित होतं. या गावची तरुण पिढी असेल, ज्या पद्धतीनं महाराजांशी एकवटली आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी महाराजांना उचलून धरलं आहे, ज्या पद्धतीनं कुठलंही चांगलं काम करण्यासाठी इथले तरुण त्यांचं मार्गदर्शन घेतात, इथले ग्रामस्थ मंडळी त्यांचं मार्गदर्शन घेतात, त्यामुळे निश्चितच महाराजांची उंची अगोदरच मोठी आहे. पण त्याहीपेक्षा या ग्रामस्थांनी, या त्रिभुवनवाडी गावच्या ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने महाराजांना उचलून धरलं आहे किंवा त्यांना मानसन्मान दिला आहे, त्यावरून महाराजांची उंची निश्चितच वाढली आहे. क्षेत्र कोणतीही असो, पण आपला माणूस एखाद्या क्षेत्रात विद्वान झाला असेल आणि तो मोठ्या उंचीवर जात असेल तर गावाने किंवा शहराने त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणाने कसं उभं राहावं आणि त्याचा मान सन्मान कसा करावा व त्याची उंची आहे त्यापेक्षा कशी अधिक वाढवावी याचा त्रिभुवनवाडी पॅटर्न बरेच काही सांगून जातो. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. दार्शनिक आहे, 6 दर्शने आस्तिक आणि 6 दर्शने नास्तिक. नास्तिक शब्दाचा अर्थ देव मानत नाही, वेद मानत नाही, तो नास्तिक. आस्तिक शास्त्रे पूर्वमीमांसा ते देवालाच मानितले. 6 शास्त्र नाही, 5च जे देवाला मानतात. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.